मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी नवीन अपडेट आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे मिळालेले नाही। यावर महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून माहिती देण्यात आली होती की 8 मार्च रोजी महिला दिवस आहे, तर 8 मार्चच्या पूर्वसंध्येपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे। याची प्रक्रिया 5-6 तारखेपासून सुरू होणार आहे, असे महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली होती। परंतु आता या विषयावर महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून पुन्हा माहिती देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। महिलांना 1500 वरून 2100 रुपये महिना जे वाढवून महायुती सरकार देणार होती, या विषयावर सुद्धा महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री यांनी माहिती दिलेली आहे। फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणार आहे की फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्याचे पैसे मिळणार आहे, या विषयावर सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार आहे की मिळणार नाही, याविषयी सुद्धा माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी ज्यावेळेस प्रश्न करण्यात आले की महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येत आहे, महिलांचे पैसे बंद करण्यात येत आहे, यावर बोलताना महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री यांनी माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेचे वय 21 ते 65 वर्ष निश्चित केलेले आहे आणि ज्या महिला 65 वर्षाच्या पेक्षा जास्त वय ज्या महिलांचे झालेले आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा महिलांना मिळाला, परंतु ज्या महिला 65 वर्षाच्या वर गेलेल्या आहेत, अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमाप्रमाणे 65 वर्षापर्यंत योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो। 65 वर्ष वय महिलेचे पूर्ण झाल्यानंतर अशा महिलांची नावे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून कमी होणारच आहे, अशी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची जी पडताळणी होत आहे, तर योजनेच्या नियमाप्रमाणे सेल्फ आयडेंटिफिकेशन म्हणजेच ज्या महिलेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज केलेला आहे, त्याच महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे, याकरिता हे सेल्फ आयडेंटिफिकेशन करण्यात येत आहे, म्हणजेच अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे, सत्यता पाहण्यात येत आहे, अशी माहिती या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग मंत्री यांच्याकडून देण्यात आली आहे। पडताळणीमध्ये फक्त असेच अर्जांना अपात्र केले जात आहे ज्यांनी चुकीची कागदपत्रे लावून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, म्हणजेच ज्या महिला नियमात बसत नाही, असे ज्या महिलांचे अर्ज असतील अशाच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येत आहे, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे महिला दिनानिमित्त 8 मार्च पूर्वसंध्येपर्यंत योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होऊन जातील, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। फेब्रुवारी आणि मार्च 2 हप्त्यांचे पैसे एकत्रित देण्यात येणार आहे का, असे विचारणा केल्या असता तर यावर बोलताना महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे की 8 मार्च पूर्वसंध्येपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होऊन जातील। मार्च महिन्याचा हप्ता विभागाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर देण्यात येणार आहे। मार्च महिन्याचे पैसे कधी देण्यात येणार आहे याची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु फेब्रुवारी महिन्याचे पैसे 8 मार्चच्या पूर्वसंध्येपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मिळून जातील। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना प्रतीक्षा होती की मार्चच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये महिलांना वाढीव 2100 रुपये महिना देण्याकरिता तरतूद करण्यात येईल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 2100 रुपये महिना मिळेल। परंतु या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे की 2100 रुपये महिना देण्याकरिता सध्या तरी तरतूद करण्यात येणार नाही, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि महिलांना सध्या तरी 2100 रुपये महिना मिळणार नाही, परंतु 1500 रुपये महिना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.